दिवसातील 6वी मॅच आहे वी यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ध्रुवी शिवम बॉईज कांदिवलीचे काही खेळाडू आहेत. हितेश आणि त्या सोबतीला बॅटिंग साठी दीपेश. स्ट्राइक एंडला हितेश बारी आहेत. कांदिवली बोरिवली परिसरात देखील खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत. नॉन स्ट्राइक एंडला पाहिलं तर दीपेशने देखील चांगली बॅटिंग केली याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुभाष चेंबूरचे खेळाडू आहे सुभाष आणि एक महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो कंधारी किंग संघासोबत खेळेल, त्यामुळे ही मॅच जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 70,000 रुपये, तृतीय क्रमांक 50,000 रुपये क्रीडा स्पर्धा आहे. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन सुभाष स्ट्राइक एंडला. बॅटर हितेश बारिया. टर्फ क्रिकेट देखील हितेश खूप चांगलं खेळतात आणि पडदा बॉक्स क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. पहिलाच बॉल लेग स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली, बॉलला फिरवलं आणि येईल आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल. सुभाष देखील खूप चांगलं चेंबूरचं स्थानिक क्रिकेट खेळलेत. रॉयल चेंबूर संघासाठी स्टेशन वाईज देखील क्रिकेट खूप चांगलं खेळलेत. अनुभव त्यांच्याकडे पण आहे. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक आतमध्ये आणला. पहिला लेग ब्रेक होता, यानंतर ऑफ ब्रेक. नॉन स्ट्राइक एंडला चान्स घेतला आणि रॉकेट थ्रो दिला होता तिकडे, पण चांगला बॉल अडवला नॉन स्ट्राइक एंडला. टागोर नगर कंडमोर नगर मध्ये अंडरआर्म क्रिकेटला देखील एक वेगळा क्रेज आहे आणि खूप वर्षापासून या परिसरात देखील क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. आज मॉडर्न क्रिकेट क्लब गॅरी आणि संपूर्ण त्यांची टीम, श्री साई स्पोर्ट, शैलेश पाटील, पराग पाटील यांचं देखील एक चांगलं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेला पाहायला मिळत आहे. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे थांबणार नाही, बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. त्या झोनला फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे आणि सूरज उपाध्यायकडे होते चुकीला माफी नाहीये. तो खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर आणि बॉल फिरवला, बट येईल डॉट बॉल. बॅटर दीपेशला देखील तशीच अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की समोर देखील एक चांगली बॅटिंग लाईनअप असणारी टीम आहे. या बॉलवर देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुभाष स्ट्राइक एंडला बॅटर आहेत हितेश. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग. सलीम तिकडे होते आणि ठाकूर तिकडे होते. ठाकूरने एक चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप ठाकूर पालघरचे खेळाडू आहेत आणि लांबचं अंतर गाठून अगदी आलेत. बॉल पण डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता, बट ठाकूरने बॉल तिकडे चांगला अडवला. शाकिब यांचं देखील तिकडे स्टॉल लागलाय, त्यामुळे तिकडे पण सर्वांनी मध्ये जाऊन योग्य त्या दरामध्ये पोहे आणि चाय मध्ये मध्ये आस्वाद घ्या. तिकडे चहा पण पिया. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत हितेश. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर टिळकच्या हातामध्ये बॉल दिलाय. रन पाहिले तर आतापर्यंत 7 रन झालेत. चांगला स्ट्रोक खेळले होते हितेश, पण तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे ठाकूरने केली. टिळकला देखील मात्र परफॉर्मन्स करावा लागेल. वी यंग पॅकर माझगाव मागील 2-3 हंगाम माझगाव देखील आणि माझगाव स्टेशनचं पण आता नाव झालंय. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले, पण सूरज उपाध्याय तिकडे होते आणि काय फिल्डिंग केली गेली आहे.
खूप चांगला बॉल अडवला तिकडे. मुंबईतील एक क्विक फिल्डर आहेत. मग अशी थोडी मिसफीड झाली पण बॉलवरती चांगले पोहोचले. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे दिपेश. या बॉलवर देखील विथ द स्पिन बॅट्समनला जागेवर फिरवलं आणि स्ट्राईक एंडला मात्र फेकी गेली आहे. कव्हर चांगलं केलं. मागे सागर निपाते होते आणि एक रन तिकडे मिळतीये. रन पाहिले तर आतापर्यंत 9 रन झालेत. दुसरी ओव्हर चालू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर ध्रुवी शिवम बॉईजचा संघ आज या मॅच मध्ये पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतोय. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टॅप खेळले गेले आणि हितेशचा टॅप पण तेवढाच फेमस आहे. टॅप पण खूप चांगलं क्रिकेट खेळतात त्यामुळे इझिली स्ट्रोक खेळले. स्ट्राईकिंगला बॅटर दिपेश थोडे क्रॉस उभे आहेत त्यामुळे बॉलरला देखील थोडी अडचण. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सलीम तिकडे होते. सलीम एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॅटर हितेशला मैदान सोडावं लागतंय. आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते म्हणजे हितेश स्वतःवर नाराज असेल कारण की रनआउट झाले. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला लिएंडर येतात. स्ट्राईक एंडला बॅटर दिपेश बॉलिंग साठी तिलक. या बॉलवर देखील लेग स्टिकला पिचिंग बॉल थोडा फाईन लेगला फिरणार तिकडे आणि बॉल फिरलेला पण फिल्डरने पण चांगला बॉल अडवला. स्टॉप. थोड्या वेळासाठी असं वाटलं की बॉल निघून गेला की काय बट चांगला बॉल अडवला. स्ट्राईक एंडला बॅटर लिएंडर आहेत. चांगले खेळाडू आहेत. क्षमता आहे. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले. आल्या मात्र एक वेगळा स्ट्रोक कन्वर्ट केला. रन मधील 4. परफेक्ट टायमिंग होतं. तर आतापर्यंत 15 रन झालेत आणि 2 ओव्हर मला असं वाटतं संपल्यात. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुभाषच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि पहिली ओव्हर चांगली टाकली होती त्यामुळे पुन्हा एकदा कॅप्टनने जबाबदारी दिली आहे. मागील मॅच मध्ये अभिषेकनी पण एक चांगली बॅटिंग केली होती. 35-38चं टार्गेट होतं त्यामुळे वन साइड बॅटिंग करत असताना व्ही यंग पॅकरने मात्र मोठा विजय मिळवला होता. इथे मात्र देखील 15 रन झालेत बट लिएंडर आणि त्या सोबतीला दिपेशला मात्र एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. 30 बॉल मध्ये 50-55 पाहिजे जर मॅच जिंकायचे तर. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुभाष स्ट्राईक एंडला बॅटर दिपेश आहेत. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सागर निपाते तिकडे होते. चांगला बॉल अडवला. सिंगल रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 5 ओव्हर एक 50-55 पाहिजे. पहिल्या हाफ मधून कंधारी किंग्सने एक चांगली कामगिरी केली. धवल द्रुपदने एक चांगला परफॉर्मन्स केला आणि रनआउट फिल्डिंग बॉलर्सने पण खूप चांगली कामगिरी केली. साहिल, गणेश, मोहित, यश तोलानीची पण शेवटची ओव्हर अगदी जसं तेंडुलकर भारतमध्ये बॉलिंग करायचा भारतासाठी तसं यश तोलानीला एक ओव्हर दिली आणि कंधारी किंग्सने एक चांगलं कमबॅक केलं. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलला फिरवलं आणि सुभाषचा हा बॉल बॅटर लिएंडरला मात्र शांत केला. गुड बॉल सुभाष.
ची गरज आहे. ध्रुवी शिवम बॉईज संघाला मात्र कुठेतरी ही मॅच बॅटिंग करावी लागेल आणि एक चांगला टार्गेट उभा करावा लागेल. या बॉलवर देखील मॅचची आतली काढा घेतली गेली आणि कॅच तिकडे मात्र ड्रॉप होतीये. एक कॅच खूप महागात पडू शकते. काल आनंदने पण एक काल किपिंगला कॅच सुटली सॅम्युअल कुंबिंगच्या बॉलिंग वरती आणि मॅच पूर्णपणे फिरली होती. बट या बॉलवर देखील लेग स्टिकला मात्र पिचिंग तेवढी चांगली फिल्डिंग आणि तिकडे मिसफील्ड होतीये. बॉल मात्र निघून जाईल. विकेट ठरलाय लकी आणि रन मिळतात 4. सलीम कडून तिकडे चुकी झाली. बॉल निघून गेला. चुकीला माफी नाहीये. विकी आला आणि टीम साठी ठरलाय लकी. रन मिळतात 4. पहा ना मिसफील्ड झाला पण रन येणं गरजेचं आहे आणि ध्रुवी शिवम बॉईजला तेच पाहिजे. स्कोर पुढे गेला पाहिजे. या बॉलवर देखील कव्हरला एक चांगला गॅप मध्ये स्ट्रोक खेळला गेला विथ द स्पिन. प्रॉपर टायमिंग आहे. रन मिळतील 4. एक मिसफील्ड. बघा एक मिसफील्ड झाली की स्ट्राईक रोटेट होते. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा चौकार आला आणि तिकडे रन्स मात्र जाऊन पोहोचतात. तब्बल 24 रन झाली धावफलकावरती. त्यामुळे बॉलरला फिल्डरची साथ खूप महत्वाची आहे. अंडरआर्म क्रिकेट असू दे ओव्हरआर्म क्रिकेट असू दे एका दुसरी कॅच सुटली मिसफील्ड झाली की गणित बदलतं. त्यामुळे एखाद्या बॉलरला फिल्डरचाच कॉन्फिडन्स वाढू शकतात. या बॉलवर मॅचची एज घेतली गेली आहे आणि सुभाष नाराज आहे स्वतःवरती. विकेट होते इकडे. बॅटर विकीला मात्र मैदान सोडावं लागेल. तर 24 रन झाली धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि चौथी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. चला ध्रुवी शिवम बॉईज संघ आपला बॅटर पाठवायचा आहे. नॉन स्ट्राईक एंडला जिमी येत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत दिपेश. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सलीम गडकरीच्या हातामध्ये बॉल दिलाय. राजापूरचे खेळाडू आहेत. राजापूर प्रीमियर लीग देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले आणि त्या परिसरात एक नामवंत खेळाडू आहेत. राजापूर रत्नागिरी लांजा त्या परिसरात देखील खूप चांगल्या आपल्या बॉलिंगचा एक बोलबाला राहिलाय. त्यामुळे वडील पण त्यांचे खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळतात सलीम गडकरी. आणि पण मुंबईतलं क्रिकेट वेगळं आहे ग्रामीण क्रिकेट वेगळं आहे. त्यामुळे सलीमला इकडे थोडं कष्ट करावे लागतील. स्ट्राईक एंडला बॅटर दिपेश आहेत आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्यामुळे सलीमला तोही एक मोठा टास्क असणार आहे.
पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतात. बॉलिंगसाठी सलीम, स्ट्राईक एंडला बॅटर दिपेश आहेत. थोडे क्रॉस उभे राहिलेत आणि पॉवर प्लेच्या ओव्हरचा फायदा उचलतील का? पहिलाच बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सूरज उपाध्याय तिकडे होते, काय थ्रो केलाय. परफेक्ट फिल्डिंग पाहिली गेली आणि तेवढी चांगली फेकी पण पाहायला मिळाली. लास्ट इयर देखील सूरजने खूप चांगली कामगिरी या क्रीडा स्पर्धेमध्ये केली होती. बॉलिंग, फिल्डिंग, बॅटिंगच्या जोरावरती. स्ट्राईक एंडला जिमी आहेत. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे एक रन मिळते लेग बाईच्या रूपामध्ये. 26 रन झाले धावफलकावरती आणि दिपेशला एकाच दुसरी बाउंड्री पास करणं गरजेचं आहे, कारण की एक पॉवर प्लेची ओव्हर आपण फेस करतोय आणि त्यामुळे रन्स पण कमी झालेत. तिकडे टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर बॉल आतमध्ये आला, ब्रेक चांगला होता, तेवढी चांगली फिल्डिंग ओमकारची आणि एक सिंगल रन मिळेल. चांगला बॉल कट केला सलीमने, बॉल आतमध्ये आणला. एकाच दुसरी बाउंड्री ह्या मध्ये आलीच पाहिजे. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू बाहेर आहे, पॉइंटला एक खेळाडू बाहेर आहे, कव्हरला एक खेळाडू बाहेर, त्यामुळे 3 खेळाडू बाहेर आहेत. गॅप शोधावे लागतील. या बॉलवर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल जाईल 4 रनसाठी आणि जिमीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर येतो चौकार. रन्स पाहिले तर 4 ने पुढे जाईल आणि 31 रन झाले धावफलकावरती. कुठेतरी ही मॅच देखील रन्स होत आहेत, त्यामुळे रन्स करावे लागतील. एक 40-45 बॉल या ग्राउंडवर फायटेबल आहे. पाहूयात काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे. एक बाउंड्री आली आहे आणि जिमीला पण मात्र इकडे कॉन्फिडन्स वाढलाय. भाऊ एक बाउंड्री आपल्या बॅटमधून आली आहे, त्यामुळे अजूनही आपण चान्स घेऊ शकतो आणि हिम्मत की किंमत आहे, बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक चांगला बॉल पाहिला गेला आणि अँगल बनवला इकडे सलीमने. गुड बॉल, शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. एक बॉल पकडून, नरम क्रिकेटची एक वेगळी भाषा आहे. एक बॉल खूप महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, ओमकारची चांगली फिल्डिंग, बट थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. बट एक सिंगल रन मिळेल, हरकत नाहीये. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये स्कोर पाहिला तर अवघ्या 8 रन खर्च करत असताना चांगला स्पीड टाकला पॉवर प्ले मध्ये आणि आतापर्यंत 32 रन झाले धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. यंग पॅकर संघ थोडं फास्ट खेळायचं आहे, प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर निवादे येत आहेत. वडाळ्याचा अजून एक वेगवान गोलंदाज रफ्तार. रेम्बो, मंगलमूर्ती, असल्फा अशा अनेक व्यावसायिक टीम मध्ये जॉर्ज. असल्फा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहिला गेला. सचिन राणे यांच्या ताळमीत तयार होत असताना अगदी खूप चांगला क्रिकेट खेळला सागर निवादे. बॉलिंग साठी येतात. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत जिमी. डावखुराताचा एक वेगवान गोलंदाज ज्यांनी देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक आपली वेगळी छाप सोडली गेली आहे. वडाळा एक्सप्रेस सागर निवादे. पहिल्याच बॉल वरती काय बॉल टाकला गेलाय आणि सूरजने बॉल तो कॅरी केलाय. दोघं अगदी लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळतात, त्यामुळे खूप चांगली किपिंग पाहायला मिळाली सूरजची आणि इट इज आउट. निखिल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
शेवटची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे आणि शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. सागरने पहिल्याच बॉल होते एक चांगली पिचिंग आणि सूरज देखील त्याला क्लोज किपिंग करतात, त्यामुळे चांगला बॉल तिकडे कॅरी केला आणि बॅटर जिमीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. नवीन बॅटर निखिल येतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत निखिल, नॉन स्ट्राईक एंडला दीपेश आहेत. स्टार्ट टू एंड चांगली बॅटिंग दीपेश पण करतात, बट जाता आता कुठेतरी टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि इकडे घाई केली आहे. रनआउटच्या रूपमध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल निखिलला आणि आणि मॅचला पुन्हा इथे सुरुवात होते. नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर चेतन येतात. स्ट्राईक एंडला दीपेश. एका दुसरी बाउंड्रीची गरज आहे, बट सागरला थोडं खेळणं कठीण झालंय आणि सागरचा एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग या ग्राउंड वरती आणि ह्या टुर्नामेंटची मला अजूनही एक सद्दामची बॉलिंग आठवते. असलफा आणि जॉर्जची मॅच, त्यानंतर जॉर्ज आणि आयकॉनची मॅच देखील कोणी विसरणार नाहीये. 2 बॉल 5, 3 बॉल 1 ची मॅच देखील इकडे रंगताना पाहिली गेली आहे. मागील 7-8 वर्षापूर्वीची मला टुर्नामेंट. आता या बॉलवर काय बॉल अडवला गेलाय आणि कुठून कुठे आले ठाकूर. पालघरचे खेळाडू आहेत, अगदी पालघरवरून डायरेक्ट मुंबईत आले आणि बॉल अडवलाय. वेल स्टॉप. खूप चांगला बॉल अडवला तिकडे ठाकूर यांनी आणि आतमध्ये बॉल ढकलला. स्ट्राईक एंडला चेतन आहेत. चेतन कुठेतरी मिडल ऑर्डरला बॅटिंगला आलेत. चांगले खेळाडू आहेत बोरिवली त्या परिसरातील, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. चेतन पालकर, कुछ तो कर पालकर. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा इथं संधी आहे आणि इट इज आउट. सागर निवादेने मात्र एक चांगला स्पेल टाकला या मॅच मध्ये. अफलातून बॉलिंग. स्ट्राईक एंडला दीपेश. शेवटचा बॉल खूप महत्वाचा असणार. एक बाउंड्री आली तर अजूनही फाईट होऊ शकते. बाउंड्रीची गरज आहे टीम ध्रुवी शिवम बॉईजच्या टीमला. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलवर पोहोचले तिकडे ऋग्वेद आणि सिंगल रन मिळेल. खूप चांगली बॉलिंग. अवघ्या 2 रन खर्च केल्या गेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. डेथ ओव्हरमध्ये एक चांगला स्पेल टाकला सागर निवादे. अफलातून स्पेल टाकत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. अवघ्या 2 रन आणि 3 विकेट मिळवले गेले. त्यात एक रनआउट आहे, बट गुड बॉलिंग सागर. आणि टार्गेट आहे आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता 35 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता.
चला बॅटिंग लाईन पाठवायची टीम वियंग पॅकर माझगाव. 30 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 35 रन्स करायचे आहेत. एक छोटं टार्गेट आहे, बट टीम ध्रुवी शिवमबाई संघ देखील मॅच सोडणार नाहीये. चांगला बॉलिंग अटॅक तिकडे पण आहे. कुणाल, त्यानंतर उस्मान. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक देवळे, नॉन स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय आणि अवघ्या 35 रन्स करायचे आहेत. 30 बॉल मध्ये 35चं टार्गेट, एक छोटं टार्गेट आहे. पॉवर प्ले रन आले तर मात्र चांगलं कमबॅक करू शकते टीम यंग पॅकर. नावातच व्ही आहे आणि व्ही फॉर विक्ट्री. आज कोणती टीम क्वालिफाय होईल टॉप 3 साठी त्यावर देखील नजरा असणार आहेत सर्वांच्या. काल रॉयल ब्ल्यू स्टार स्थानिक गटातून मात्र टॉप 3 मध्ये गेलेत. बॉलिंगसाठी कुणाल पहिला बॉल घेऊन येतो. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक देवळे. मागील मॅच मध्ये 5 बाउंड्रीज लगावल्या होत्या आणि इकडे डायरेक्ट हिट आणि इट इज आउट. अभिषेकला मात्र इथे माघारी धाडलं गेलंय. कहाणी में ट्विस्ट. करारा जवाब मिलेगा, आम्ही पण फाईट देणार. दीपेशने मात्र काय हिट लगावलाय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला दीपेशने. 35चं टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉल मध्ये रनआउट होत आहेत. एक चांगले बॅटर अभिषेक, ज्यांनी मागील मॅच मध्ये 5 बाउंड्रीज लगावल्या होत्या, ते लवकर माघारी परतले गेलेत. नवीन बॅटर ऋग्वेद येतात. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय आहेत. मॅच स्टार्ट करणं गरजेचं. अजून एकाच दुसरी विकेट ह्या ओव्हरमध्ये गेली ना आणि 10च्या आतमध्ये स्कोर थांबवलं ना मॅच रंगेल. बट बॉलिंग तशी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि जसं दीपेशने रनआउट काढला तसे मात्र सर्वांना एफर्ट्स देणं गरजेचं आहे. सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचे एफर्ट्स खूप गरजेचे आहेत. कधी बॅटिंग होत नाही त्या बॉलरला मात्र एफर्ट्स द्यावे लागतील. बॉलिंग झाली की बॅटरला देखील खूप कॉन्फिडन्स वाढतो. फिल्डिंग पण तेवढीच महत्वाची आहे. बॉलिंगसाठी कुणाल, स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय. एक वेगळा स्टान्स आहे. एक नेहमीच चांगली कामगिरी करत असताना खेळ राहिलाय त्यांचा. स्ट्राईक एंडला बॅटर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऋग्वेद. बॉलिंगसाठी कुणाल. दुसऱ्या डावाचा खेळ चालू आहे. 35 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम वियंग पॅकर माझगावला. पहिल्या बॉलवरती रनआउट झालाय. या बॉलवर देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला बॉल अडवला तिकडे. जिमी तिकडे होते. जिमीला माहिती आहे की आता फिल्डरला पण एफर्ट्स द्यायचे, त्यामुळे आपल्याला पण 100% द्यावे लागतील. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले. रन मिळतील तिकडे मात्र 4 आणि बॉल थांबणार नाही. काय फटका खेळला गेलाय वेगळ्या अंदाजामध्ये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. सूरज सांगतोय की बहुत शांतपणे खेळा मॅच म्हणू शकतो आपण. त्यामुळे अशा मॅचेस जेव्हा आपण, सूरजला माहिती आहे कारण की मागच्या वर्षी मला 24 बॉल 24 ची मॅच आठवते की इकडे मॅच कधी फिरेल. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 रनसाठी टॅप केलाय आणि मॅचला मात्र इथे पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे टीम व्ही पॅकर माझगाव.
रन पाहिले तर आतापर्यंत 10 रन झालेत. सूरजने एक चांगला स्टार्ट दिला टीमला. या बॉलवर देखील एक कडक फटका पाहायला मिळतोय. क्लास फटका आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या द्या. अफलातून स्ट्रोक, क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय सूरज उपाध्यायच्या बॅट मधून. काय ड्राईव्ह लगावलाय, लाजवाब. शॉट ऑफ द टुर्नामेंट, परफेक्ट. काल सॅम्युअल कोम्बिननी पण एक असा स्ट्रोक खेळला गेला. त्याच अंदाजामध्ये सूरज उपाध्यायने पण आज एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि रन्स पाहिले तर तिकडे 14 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी उस्मानच्या हातामध्ये बॉल दिलाय. शहाड त्या परिसरात मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळले. आता मालाडला स्थलांतर झालेत. पण टिटवाळा, शहाड त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना उस्मानचा देखील एक वेगळाच बोलबाला राहिलाय. आपल्या बॉलिंगच्या जोरावर, अगदी वेगळीच्या जोरावरती उस्मानने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. अंडरआर्म क्रिकेट. स्ट्राईक एंडला बॅटर उगवेद आहेत. मॅच पूर्णपणे फिरवली. सूरजच्या 3 बाउंड्रीज, आधी मैदानाच्या 4ही दिशेला बाउंड्रीज पाहिल्या गेल्या. बॉलिंगसाठी उस्मान. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला आणि नॉन स्ट्रायकेंडला चान्स घेतील. पण तिकडे रन मिळतात 4. पूर्णपणे आपण पाहिलं तर टीम यंग पॅकर माझगाव संघाने मात्र खेचली आपल्याकडे. विकेट गेली होती पहिल्याच बॉल होती, रनआउट. पण सूरज उपाध्याय मात्र या मॅच मध्ये क्लिक झाला बॅटिंग करत असताना. क्लिक होणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा एखादा बॅटर बॅटिंगसाठी येतो तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा असतात की आज आपल्या टीमसाठी परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिक पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली. वाईट यॉर्कर, गुड बॉल. एका सेट बॅटरला ज्याच्या बॅट मधून 3 बाउंड्री झाल्या त्याला बीट केलं. उस्मानने देखील दाखवलं, भाऊ आपण पण आज एवढं लांबून आलोय. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील एक चांगला कव्हर ड्राईव्ह आणि पण तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आता सेट झालेत सूरज उपाध्याय, सेट झालेत. एक चांगला स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि प्रॉपर मिडल बॅट वरती बॉल घेतात. बीस रन झाले त्या फलकावरती. अजूनही 15 रनची गरज आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि पावसाळा येतोय, त्यांनी सांगितलं की अंडरआर्म ओपनची पण बॅटिंग झाली पाहिजे. इज आउट. विक्रोळीत अंडरआर्म ओपन देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आणि मुंबईत पण रब्बर बॉलचं क्रिकेट.
न्यू बॅटर करण ठाकूर येतात मैदानाच्या आतमध्ये. पालघरचे खेळाडू आहेत आणि ठाकूर यांना देखील बॅटिंग करावी लागेल. चांगली फिल्डिंग पण केली होती करणने. नावातच रन आहे. रन करावे लागतील करणला. क्विक आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर उस्मान. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर उस्मान स्ट्रायकिंगला बॅटर करण ठाकूर. या बॉलवर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. करणने अगदी हलक्या हाताने बॅटवर बॉल घेतला. खूप महत्वाचा आहे हा रन. खूप महत्वाचा आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट तुम्ही खेळताय तर हा स्ट्रोक तुम्हाला आलाच पाहिजे. चिकी रन. सिंगल कन्वर्ट करण्यामध्ये देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा उस्मान स्ट्रायकिंगला सूरज उपाध्याय. या बॉलवर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन मिळतात तिकडे 4. सूरज उपाध्याय च्या बॅट मधून 4 रन साठी 25 ची गरज आहे. मॅच जिंकण्याकरिता टीम वियंग पॅकर माझगाव. कंदारी किंग संघ आपण तयार राहायचे. यानंतर आपली मॅच असणार आहे त्वरित. बॉलिंग साठी निखिलच्या हातामध्ये बॉल दिलाय. कुणालच्या हातामध्ये बॉल दिला पुन्हा एकदा. 18 बॉल्स मध्ये 10 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम वियंग पॅकर माझगाव. स्ट्रायकिंगला बॅटिंग साठी करण ठाकूर. बॉलिंग साठी कुणाल. या बॉलवर पॉइंटला खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल बॅटवर प्रॉपर आला नाहीये. 1 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल आणि 26. स्ट्रायकिंगला सूरजने एक चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. या बॉलमध्ये अगदी फटका फसला होता. सिंगल रन मिळेल. रन 28 रन झालेत. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. तेवढी चांगली फिल्डिंग आणि बॉल थोडा तिकडे बाउन्स झाला. 1 रन मिळेल. वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. फटका तिकडे फसला. धीम्या गतीचा बॉल टाकला कुणालने. गुड बॉलिंग. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटर सूरज उपाध्यायला थांबवलं. तिकडे शांत ठेवलाय. इथं डॉट बॉल. अवघे आपण पाहिलं तर 6 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील लेग ब्रेक समोरून बॉल वळवला गेला. अँगल बनवला. गुड बॉल. आणि तिकडे थोडा बॉल बाउन्स झाला. यानंतर शेवटची मॅच आपण एक पाहणार आहोत. टॉप 3 मध्ये कोण जाईल. दुसरा संघ कोण असणार आहे. काल रॉयल ब्ल्यू स्टार स्थानिक गटातून 2 संघ क्वालिफाय झाला. काल आयकॉनने पण चांगलं फाईट केलं. साई ग्रुपाची देखील खूप चांगली खेळी पाहिली गेली. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये आणि मॅक्सवेल स्टाईलने मात्र 4 रन साठी धावफलक 4 ने पुढे जाईल. 32. अवघ्या 3 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम वियंग पॅकर माझगाव. बॉलिंग साठी निखिलच्या हातामध्ये आपण पाहिलं तर बॉल दिलाय. अवघ्या 3 रन्स करायचे आहेत. वी फॉर विक्ट्री
आणि व्ही फॉर व्ही यंग पॅकर माझगाव. खूप चांगला खेळ दाखवला, म्हणजे बॉलर्सने खूप चांगले एफर्ट दाखवले. सुभाष, त्यानंतर सागर, तिलक, सलीमने देखील एक चांगला फॉर्म मध्ये बॉलिंग केली. त्यामुळे बॉलर्सच्या जोरावर ही मॅच कुठेतरी यंग पॅकर माझगाव संघाने मात्र पहिल्याच डावामध्ये स्वतःकडे खेचली होती. पण विकेट गेली पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर सूरज उपाध्यायने मात्र टीमची जबाबदारी घेतली अंगावरती. एक चांगला खेळ केला. या बॉलवरती एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि वन बाउन्स बाउंड्री जाते तिकडे. यंग पॅकर संघ मात्र ही मॅच जिंकतोय. अभिनंदन. हार्ड लक टीम. ध्रुवी शिवम बॉईज कांदिवली संघ, आपण देखील चांगली फाईट केल्यात, बट चांगला परफॉर्मन्स करत असताना यंग पॅकर माझं प्लेअर ऑफ पुरस्कार 35 चा पाठलाग करत असताना 5 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून पाहिल्या गेल्या. सूरज उपाध्याय आपण यायचा आहे. आपलातून बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर विकेट गेली, बट त्यानंतर एक चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सूरज उपाध्याय आपण यायचा आहे. एक चांगली फिल्डिंग पण केली पहिल्या डावामध्ये. मुख्य व्यासपीठावर मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सध्याला मात्र आमचे मंगेश देतील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगले खेळाडू आहेत मंगेश पण, विक्रोळी देईल आणि त्यांच्या हातातून मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. हाती वेल प्लेड.